नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकसेवा अकॅडमीमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. मी अप्पा हातनोरे. आज तुम्हाला राष्ट्रीय घडामोडी, ज्याच्यामध्ये आर्थिक घडामोडी जे बघणार आहोत, आर्थिक राष्ट्रीय घडामोडी असतील ते आपण बघणार आहोत. मग काय काय प्रश्न विचारतात, म्हणजे आजपर्यंत कशी प्रश्न आले आहेत बघा. निश्चिलीकरण जे आहे त्याच्यावर समिती कोणती आहे, चंद्रबाबू नायडू ही समिती, याच्यावर प्रश्न आलेले 2017ला. त्यानंतर कॅशलेस संबंधित कुठली समिती आहे त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहे. पहिलं प्रिव्हियस इयरची प्रश्न माहीत नाहीत, उगाच काहीतरी वाचतंय, काय अर्थ आहे का? अरे कुठलाही पुस्तक घ्या, मी म्हणत नाही तुम्हाला हे पुस्तक वापरा, लोकसभेचंच करंट वापरा किंवा सिम्प्लिफाईड सरांचंच वापरा किंवा मग काय अभिनव सरांचंच वापरा किंवा बरीच काही पुस्तकं असतील, पण मी तुम्हाला म्हणत नाही कुठलं वापरा. पण वापरतानाही एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपला प्रिव्हियस इयरचे प्रश्न माहिती आहेत का. मार्केटमधलं सगळं जवळपास मटेरियल काय उत्तमच आहेत, जे पण तुम्हाला योग्य वाटतंय. काही ठिकाणी काही योग्य चांगलं दिलं असते, काही ठिकाणी काही खराब दिलं असते. जे आपलं चांगलं वाटतं ते रीड करायचं, बरोबर ना. मी कोणाची कशाला मार्केटिंग करायला येते येईल, बरोबर. हे लक्षात घ्या, जे चांगलं आहे ते तुम्हाला सांगतोच, बरोबर. तर बघा, निश्चिलीकरण समिती कोणती आहे, त्यानंतर कॅशलेस संबंधित कोणती समिती आहे, असाही प्रश्न आला आहे. एसडीआय रिपोर्टवर तर अनेक वेळेस प्रश्न आले बघा. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, आपला इंडेक्समध्ये बघायचे आहेत, निर्देशांक जे बघायचे त्या ठिकाणी ते बघायचं आहे, पण तो देखील काय आर्थिक घडामोडी संबंधित आहे. तर एसडीआयमध्ये भारत किती आहे, मग सध्या 129 आहे, मग त्याचा रँक 129 आहे, त्याचा निर्देशांक काय आहे याच्यावर पण प्रश्न आले आहेत. किंवा सगळ्यात जास्त प्रश्न एसडीआयवर कशाचे आहेत, तर इंडायसेसवर आहेत. त्याचे कुठलं आहे, नॉलेज असेल किंवा मग काय एज्युकेशन असेल, ओके, जीवनमानाचा दर्जा असेल, ओके, तर याच्यावर जास्त प्रश्न आहेत. त्यानंतर काय, इनोव्हेशन इंडेक्सवर एक वेळेस प्रश्न आलता. ईज ऑफ डुईंग बिझनेस रिपोर्टवर एकदा प्रश्न आलता. म्हणजे ही काय इकॉनॉमिक दृष्टिकोनातच महत्त्वाचे आहेत. त्यानंतर बघा, सर्वाधिक ठेवी असणारा कोणतं राज्य आहे, ओके, बँकिंग ठेवी सर्वाधिक असणारा कुठला आहे, असाही प्रश्न आलता. तो महाराष्ट्र. हा रिपीटेश झाला बघा, 2 वेळेस रिपीट झाला हा प्रश्न, याच्यावर पण प्रश्न आलेला आहे. त्यानंतर बघा, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण, जे NK सिंग आहेत, त्यांच्या सिंगवर पण प्रश्न आलाय. 15 वित्त आयोगाचा आपला बघायचं आहे, आता अंतिम रिपोर्ट आलाय 15 वित्त आयोगाचा, त्याच्यावर याच्यामध्ये लेक्चरमध्ये आपला ते पण बघायचं आहे, ओके. त्यानंतर बघा, SBIच्या ज्या संलग्नीकरण संस्था आहे, म्हणजे संलग्नीकरण ज्या बँका आहेत त्याच्यावर पण विचारले आहे. मग बऱ्याच वेळेस काय, एक वेळेस विचारलं होतं कुठली बँक ऑफ कुठलं इंदोर बँक कधी विलीन झाली असंही विचारलं होतं, आणि सौराष्ट्र बँक कधी विलीन झाली होती असंही विचारलं होतं. बिकानेर आणि जयपूर हे जे आहेत, मग बँकेच्या विलिनीकरणावर प्रश्न आलता, ओके. म्हणून विलिनीकरणावर आपला बघायचंच आहे. आता 10 बँका विलिनीकरण झाल्या, त्यावर बघावंच लागणार आहे. त्यानंतर बघा, असोचेमच्या SME लीडिंग सर्वोत्कृष्ट पुरस्कार कोणत्या बँकेला मिळाला आहे, विजया बँक. म्हणजे बँकिंग क्षेत्रावर हा करंटचा प्रश्न दुसरा आलेला दिसतोय तुम्हाला, ओके. त्यानंतर बरीच प्रश्न आहेत, हे लक्षात घ्या. आयात निर्यातीवर तर अनेक प्रश्न आहेत. 16-17च्या आयातीमध्ये पहिला आयातीमध्ये क्रम लावा, निर्यातीमध्ये क्रम लावा, किंवा एकूण भागीदारी देश कोणते आहेत, म्हणजे कोणत्या वस्तूची आयात जास्त होते, कोणत्या निर्यात जास्त होते, एकूण वस्तूंची कोणत्या होती, ओके, उत्पादित वस्तू कोणत्या, अशा म्हणजे वेगवेगळे बरेच प्रश्न आयात निर्यातवर. टॅक्सेशनमध्ये बरेच आलेले आहेत. म्हणजे 16-17मध्ये सगळ्या राज्याचा सर्वाधिक टॅक्स कुठं आहे, असाही प्रश्न आलेला आहे. टॅक्समध्ये 16-17 अंदाजपत्रकानुसार राजस्व महसूल स्रोत सर्वाधिक काय, मग पहिला, दुसरा, तिसरा, पहिले 2-3च लक्षात ठेवायचे, सगळे लक्षात ठेवाल तर काही प्रश्न सुटणार नाही मित्रांनो, ते माहिती पाहिजे. त्याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले आहेत. मग राज्याचा असेल किंवा केंद्राचा असेल त्याच्यामध्ये ते पण विचारले आहे. सरकारी योजना, स्कीम्स, बऱ्याच स्कीम्सवर दरवर्षी 2-3 प्रश्न आहेत बघा. आपला केंद्रीय योजना आणि राज्य योजना हा टॉपिकच बघायचा आहे. त्याच्यामुळे हा फक्त आपलं काय इकॉनॉमिक्स रिलेटेड पॉईंट्स आहेत म्हणून सांगतोय, पण इकॉनॉमिक्स रिलेटेड असतील किंवा मग बाकीचे असतील, हे तुम्हाला सगळ्या स्कीम्स मी घेणार आहे. त्यामुळे बिंदास राहा. सर आताच्या शेड्यूलमध्ये दिसत नाही, बिंदास राहा. 14 तारखेपर्यंत, 14 तारखेनंतर देखील होतीलच लेक्चर, ओके. तर बघा, सरकारी योजना ज्या आहेत, मग उदाहरणार्थ मुद्रा योजना, बऱ्याच वेळेस प्रधानमंत्री मुद्रा योजना तर राज्यसेवेच्या पूर्वचा एकदम फेवरेट प्रश्न आहे बघा, ओके. कधी सुरू झाली किंवा मग काय त्याच्यामध्ये, ओके, याच्यावर बऱ्याच वेळेस प्रश्न विचारले. त्यानंतर का, तर इन्क्लुजन अंडर ते राज्यसेवा पूर्वला प्रश्न विचारतात. तर बघा, सौभाग्य योजना विचारल्या, उज्ज्वला योजना विचारलाय, मिशन इंद्रधनुष्य योजना कशासाठी आहे, लसीकरण आहे, कशावर आहे, असेही प्रश्न विचारले आहेत. म्हणजे बऱ्याच स्कीम्स ज्या आहेत, तर प्रसाद योजना कशा संबंधित आहे, पेन्सिल काय, असे बऱ्याच स्कीम ज्या आहेत ते विचारलेल्या आहे. सौभाग्य योजना देखील विचारलेला आहे, ओके. माझी कन्या, ओके, ते बऱ्याच स्कीम्स विचारल्या आहेत. नीती आयोगावर प्रश्न आहेत, ओके. नीती आयोग जेव्हापासून स्थापन झाले त्यावेळेसपासून कंटिन्युअसली का, की प्लॅनिंग कमिशनच्या जागी नीती आयोग आल्या, त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर अजून काय, 16-17मध्ये आयात निर्यात मी सांगितले आताच, आयातीमध्ये निर्यातीमध्ये 16-17 असो, 13-14-15 पासून ते आतापर्यंत बऱ्याच वेळेस या पॉईंट्सवर प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर बँकिंग लॉ, वेगवेगळे जे लॉ आहेत, बघा बँकिंग लॉ का विचारतात. आता बघा,
सहकारी बँका या आरबीआयच्या अंडर आलेल्या आहेत. आता नवीन करंटचा जर प्रश्न म्हणलात तर सहकारी बँका आरबीआयच्या अंडर आलेल्या आहेत. मग ते कुठल्या कायद्याअंतर्गत आरबीआय या सहकारी बँकेला आपल्या अंडर आलेले आहे? 1949चा ॲक्ट. मग त्यावेळेस काय करतात, मग काय बँकिंग स्थापनेचा कायदा कोणता आहे बाबा, नियमन कायदा कोणता आहे, किंवा मग प्रादेशिक ग्रामीण बँकेचा कोणता आहे, सगळ्या कायदे एकाचा किंवा स्थापना एकत्र करून जोड्याजोळा विचारतात. ओके, मग तो जनरली तो प्रश्न इकॉनॉमिक्सचा स्टॅटिक्स प्रश्न असतो, पण तो करंटला काहीतरी विचारलंय म्हणून तो प्रश्न विचारला जातो. पण तेही माहिती पाहिजे, बँकिंग ॲक्ट वगैरे. ओके, त्यानंतर बघा काय फिनटेक पॉलिसी जाहीर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे, असाही प्रश्न आला आहे महाराष्ट्रावर. ओके, त्यानंतर बघा बुलेट ट्रेनवर प्रश्न आलेला आहे. ब्रिक्स देशांच्या ब्रिक्स देशाच्या कुठं कुठं परिषद झालं त्याच्या जोडाजोडा पण विचारलेला आहे, किंवा ब्रिक्स देशाचं परिषदेची संकल्पना काय असाही प्रश्न विचारलेला आहे. मग ब्रिक्समध्ये म्हणजे बऱ्याच वेळेस ब्रिक्सवर ब्रिक्सचं जे भारतामध्ये परिषद झाली आहे त्याच्यावर पण प्रश्न आलेले आहेत. म्हणजे बघा लक्षात घ्या, वेगवेगळ्या आसियानवर प्रश्न आलेले आहेत. ओके, तर ही सगळे करंट रिलेटेड प्रश्न या आर्थिकवरले आहेत. तसंच साहित्यामधला अर्थशास्त्रातला नोबेल राज्यसेवा पूर्वला विचारलं आहे, ते आपल्याला नोबेल झालेले आहे. म्हणजे हे सगळं अर्थशास्त्राच्या संबंधित सगळ्या प्रश्न विचारले जातात. मी एवढी सगळी प्रश्न तुमच्यासमोर भडीमार करतो. हे जर तुम्हाला बघायला लागलं तर तुम्ही किमान नाही म्हणलं तर 1.5-2 तास घालाल. मी तुम्हाला 4-5 मिनिटांमध्ये सगळं सांगितलं. मित्रांनो, अजून कशावर प्रश्न येतात तुम्हालाच माहिती आहे की बघा महारत्न कंपन्या, आता 2 महारत्न कंपन्या वाढलेल्या आहेत. महारत्न कंपन्यावर प्रश्न येऊ शकतो. ओके, त्यानंतर आर्थिक बाबीमध्येच पण जर बघितलं आपण तर जनरली वेगवेगळ्या ज्या क्रांती आहेत, कोणत्या पिवळी क्रांती म्हणजे कुठली पण असं रजत क्रांती, वेगवेगळ्या क्रांती ज्या आहेत तर त्या क्रांत्या देखील विचारल्या जातात आर्थिक बाबीमध्ये. किंवा मग ग्रोथ रेट असेल. ओके, ग्रोथ रेटवर प्रश्न विचारला जातो. जर ग्रोथ रेट आता बघा याच्यामध्ये तिमाहीमध्ये जर बघितलात 2020 मध्ये सगळ्या देशाचा जवळपास मायनसमध्ये ग्रोथ रेट होता, त्यामुळे त्या ग्रोथ रेटवर पण प्रश्न येऊ शकतो. सर्वाधिक कधी आहे, मग त्याच्यामुळे ते पास्टमध्ये देखील जाऊ शकतात. बघा म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. तर मी आता जवळपास जेवढ्या पण करंट रिलेटेड या 2020 मध्ये आणि 19 मध्ये झालेल्या गोष्टी असतील ते मी घेण्याचा प्रयत्न करेल. अंदाजपत्रकावर जर प्रश्न येतात. ओके, अंदाजपत्रक ज्या 20-21चा अर्थसंकल्प असेल किंवा मग 21-22चा अर्थसंकल्प असेल याच्यावर पण प्रश्न येतात. आता सध्या महाराष्ट्राचा अर्थसंकल्प चालू आहे, याच्यावर जनरली प्रश्न विचारले याची शाश्वती नाही मित्रांनो. पण जुने जे आहेत ते 2020चं जे 1 फेब्रुवारी 2020चं जे अर्थसंकल्प आहे त्याच्यावर मात्र येण्याचे चान्सेस आहेत. म्हणून ते थोडंसं बघणं गरजेचं आहे. केंद्राचं असेल किंवा मग राज्याचा अर्थसंकल्प जे मार्चमध्ये हे केलं जातं आहे ते असेल, हे बघणं गरजेचं आहे. म्हणून कुठल्या याचे आर्थिक वर्ष हे पण महत्त्वाचे आहेत. व्यापारी बँकांचे आर्थिक वर्ष कोणते आहेत, किंवा मग वर्ल्ड बँकेचं आर्थिक वर्ष कोणतं आहे, किंवा मग IMFचं आर्थिक वर्ष कोणतं आहे. मग व्यापारी बँकेचं, सहकारी बँकेचं आर्थिक वर्ष विचारलं होतं मित्रांनो, माहिती आहे. व्यापारी बँकेचं विचारलं होतं, बरोबर. मग आर्थिक वर्ष 1 जानेवारी ते 31 डिसेंबर करणारं पहिलं राज्य कोणतं आहे? मध्य प्रदेश. विचारू शकतात, मे बी पॉसिबिलिटी आहे. आर्थिक वर्षासंबंधित समित्या विचारू शकतात. म्हणजे हे सगळं जे मित्रांनो अर्थसंकल्पाचं आजपर्यंत आलेल्या प्रश्नांचं मी तुम्हाला भडीमार करतोय. पण जिथं जिथं मला अजून काही होईल आठवेल त्या ठिकाणी म्हणजे जनरली मी सगळ्या जवळपास सांगितलेत, पण आपल्याला जसं जसं मी घेत जाईल तसं तुम्हाला सांगत जाईल. बिंदास राहा. बघा तर बघा आता आपला पहिला जो आहे पॉईंट, जो पहिला पॉईंट आहे तो काय बघा, तर बघा बँकेचं विलिनीकरण लागू झालेले आहे. तर 10 बँकेचं बघा, पूर्वी 26 राष्ट्रीयकृत बँका होत्या. तर राष्ट्रीयकृत बँका बघितल्या आपण, तर राष्ट्रीयकरण बँकाचं पहिलं कधी झालेलं आहे मित्रांनो, तर पहिलं राष्ट्रीयकृत 6 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. कधी? 1969ला. नंतर 1980ला. ओके, 1980ला 19 बँकांचं राष्ट्रीयकरण झालेलं आहे. तर बघा अशा जवळजवळ 26 बँकेचं राष्ट्रीयकरण झालेलं होतं. राष्ट्रीयकृत बँका झाल्या होत्या 1980 आणि 1969ला राष्ट्रीयकरण झालेलं होतं. हे आपण इकॉनॉमिक्समध्ये बघतो. पण आता सध्या बँका मात्र जवळजवळ 12च बँका राष्ट्रीयकृत बँका आहेत. मग का? तर 10 बँका जवळजवळ या 10 सरकारी बँकांचं 4 बँकांमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. 10 सरकारी बँकांचं 4 बँकांमध्ये विलिनीकरण झालेलं आहे. मग प्रश्न कसं विचारू शकतात, मग 4 बँका देतील, ते जोड्याजोडामध्ये विचारतील कोणत्या बँकेमध्ये कोणती बँका विलीन झालेले आहेत, बरोबर ना. जनरली इथं हेच विचारू शकतात, वेगळं काय विचारण्यासारखं नाही. ओके, मग याच्या अगोदर कुठल्या बँकेचं विलीनीकरण झालेलं आहे, बँकेचं माहिती आपल्याला बघा. लेटेस्टमध्ये 2017मध्ये स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ पतियाला, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर आणि भारतीय महिला बँक या 6 बँकांचं SBIमध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 2017मध्ये विलिनीकरण झालेले हे माहिती आहे आपल्याला. त्यानंतर SBIच्या संलिनीकरण संस्था ज्या आहेत 1963ला
काय बँक ऑफ बिकानेर आणि बँक ऑफ जयपूर या दोघांचं एकत्रीकरण होऊन बँक ऑफ बिकानेर आणि जयपूर असं झालेलं आहे. आणि SBI संलग्न संस्था कायदा कधीचा आहे? 1959चा आहे. आणि SBIने संस्थानिकांच्या जे वेगवेगळ्या संस्थानिकांच्या बँका होत्या त्या 8 बँका आपल्या ताब्यात घेतल्या. त्यांनाच SBIच्या काय सहयोगी बँका म्हणतात. तर 1963ला बँक ऑफ बिकानेर आणि जयपूरचं एकत्रीकरण झालेलं आहे. आणि 2008ला कुठली SBIमध्ये बघा सौराष्ट्र बँक विलीन झाली. आणि 2010मध्ये इंदोर बँक SBIमध्ये विलीन झाली. आणि आत्ता 2017ला जे राहिलेल्या बाकी सगळ्या ज्या बँका होत्या SBIच्या सहयोगी बँका त्या सगळ्या SBIमध्ये विलीन झाल्यात. त्यासोबतच महिला बँक पण विलीन झाली. कोणकोणत्या आहेत मग? हैदराबाद, पटियाला, त्रावणकोर, म्हैसूर, बिकानेर आणि जयपूर. आणि महिला बँक HMT आपण म्हणलं होतं बघा HMT. तर HMT असं H म्हणजे हैदराबाद, M म्हणल्यानंतर काय महिला बँक, HMT म्हणजे काय HMT BJP असं लक्षात ठेवलं होतं. HMT BJP म्हणलं की सगळं विलीन झालं असं लक्षात येईल. HMT BJP असं लक्षात ठेवा ट्रिक. ओके. तर आता या 10 बँकांचं विलिनीकरण झालंय बघा. मग 10 बँका कोणत्या आहेत बँकेचं बघा. 30 ऑगस्ट 2019 रोजी या बँकाचं एकत्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला. काही गरज नाही बघा. सार्वजनिक क्षेत्रातील बँका संख्या सध्या किती आहे? 12 आहे. बघा लक्षात घ्या. याच्याही जोड्या विचारू शकतात. बघा खाजगी भारतीय बँका सध्या 22 बँका आहेत. सार्वजनिक क्षेत्रातली बँका सध्या 22 बँका आहेत. सॉरी 12 बँका आहेत. त्यानंतर भारतातली विदेशी बँका 46 बँका आहेत. आणि प्रादेशिक ग्रामीण बँका 43 आहेत. ते पण कमी झालेले आहेत. ओके. तर बघा अशा बघा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातली बँका किती आहेत? सध्या 12 बँका आहेत. ओके. तर कोणत्या आहेत ते काय नाही आपण बघू. बघा आता यापूर्वी 1 एप्रिल 2019 रोजी विजया बँक आणि देना बँक या बँक ऑफ बडोदामध्ये विलीन झाल्या होत्या. विजया बँक आणि देना बँक. आणि याच्या अगोदर 2017ला HMT BJP हे प्लस महिला बँक हे SBIमध्ये विलीन झाले 2017ला. ओके. बघा आता सध्याच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँका त्यांच्या आकारानुसार सर्वात मोठी बँक कोणती आहे? भारतीय स्टेट बँक. ओके. त्यानंतर विजया बँक, भारतीय स्टेट बँक, त्यानंतर विजया बँक. ओके. बघा कोणती आहे सगळ्यात मोठी? भारतीय स्टेट बँक, त्यानंतर विजया बँक, पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर तिसरी बँक बँक ऑफ बडोदा. 3च लक्षात ठेवा. सगळ्यात मोठ्या बँका स्टेट बँक ऑफ इंडिया, दुसरी बँक पंजाब नॅशनल बँक आणि तिसरी बँक ऑफ बडोदा आणि चौथी कॅनरा बँक. पहिल्या 4 लक्षात ठेवला तरी सफिशियंट आहे. मग आता कोणत्या विलिनीकरण झाल्यात बघू. 10 बँका 4 बँकात विलिनीकरण झाल्या. बघा पंजाब नॅशनल बँक, पंजाब नॅशनल बँक. आता पंजाब नॅशनल बँक जी आहे तर पंजाब नॅशनल बँकेमध्ये बघा पंजाब नॅशनल बँक जी आहे पंजाब नॅशनल बँकेमध्ये पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक. कोणकोणत्या बँका बघा पंजाब नॅशनल बँकेमध्ये? पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स अँड युनायटेड बँक. ओके. तर ह्या बँका विलीन झालेल्या आहेत. तर पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँक असं यांचं पंजाब नॅशनल बँक असं रूपांतरण झालेलं आहे. पंजाब नॅशनल बँक. ओके. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक हे कॅनरा बँकेत झालेले आहेत. या दोघांचं कॅनरा बँकच राहिलेली आहे. ओके. कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक. त्यानंतर युनियन बँक. आता बघा प्रत्येक बँक आता या बँकेत ह्या 2 विलीन झाल्यात म्हणजे तिन्हीचं एक झाली असं बघा. बघा युनियन बँक, आंध्रा बँक, कॉर्पोरेशन बँक या युनियन बँक झालेले आहेत. ओके. त्यानंतर हिला अक्का म्हणलं जाते कॉर्पोरेशनला. ओके. तर बघा इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचं इंडियन बँकेमध्ये विलीन झालेले. हे बँकेचं विलिनीकरण लक्षात ठेवा. बघा ओरिएंटल बँक आणि युनायटेड बँकेचं रूपांतरण पंजाब नॅशनल बँके यांचं पंजाब नॅशनल बँक विलीन झालेलं आहे. आणि सिंडिकेट बँक कॅनरा बँकेत झालेले आहे. आणि आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक युनियन बँकेत झालेले आहे. आणि अलाहाबाद बँकेचं काय इंडियन बँकेमध्ये झालेले आहे. अशा ह्या 4 बँकांमध्ये विलीनीकरण झालेले. आणि लक्षात ठेवा पहिली काय सगळ्यात मोठी भारतातली सार्वजनिक क्षेत्रातली बँक SBI आहे. दुसरी पंजाब नॅशनल बँक आहे. तिसरी बडोदा बँक आहे. चौथी कॅनरा बँक आहे. एवढं लक्षात ठेवलं तरी सफिशियंट आहे. एवढ्या बँकांचं विलिनीकरण झालेले. बँकांचं संलग्नीकरण SBI संलग्नीकरण कायदा 1959चा आहे. आणि भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949चा आहे. आणि RBI बँक स्थापनाचा कायदा 1934चा आहे. मित्रांनो हे कायदे लक्षात ठेवा.
RBI RRBचा कायदा 1974चा आहे, हे लक्षात ठेवा. कायदे वेगवेगळे. RRBची स्थापना 1975ला झालेली आहे. बघा त्याच्या RRBचा कुठला कायदा आहे, याचा कुठला आहे, त्याचा कुठला कायदा आहे, सगळे कायदे बँकिंगचे कायदे मात्र करा. बघा तुम्ही मी जे सांगतोय ते लिहून ठेवून करा पुरो. मी इथं सांगताना काही गोष्टी सगळ्या सांगू शकतो का रे पुरो, कमी वेळात नाही सांगू शकणार. मग सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील. बघा त्यानंतर बघा मित्रांनो, लक्ष्मी विलास बँकेचं विलिनीकरण झालंय कोणत्यामध्ये? द डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेडमध्ये झालेले. ओके, कुठल्या बँकेत? लक्ष्मी विलास बँकेचं कशामध्ये झालेलं आहे? तर द डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर लिमिटेडमध्ये झालं. एवढं लक्षात ठेवा, लक्ष्मी बँकेचं कशात विलीन झालं आहे? द डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूर. कुठली बँक आहे? सिंगापूरची बँक आहे. ओके, तर बघा मूळच्या सिंगापूरचा समूह असल्या DBSने यासाठी 2500 कोटीचं भांडवल गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली होती. 27 नोव्हेंबर 2020 पासून लक्ष्मी विलास बँक DBS बँकेत विलीन झाली आहे. कोणत्या DBS म्हणजे काय? द डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरमध्ये विलीन झालेली आहे. बघा आता बघा लक्ष्मी विलास बँक कधीची आहे? बघा 3 नोव्हेंबर 1926ची आहे. खूप जुनी बँक आहे लक्ष्मी विलास बँक. कुरूर तमिळनाडूची आहे लक्ष्मी विलास बँक. ओके, मुख्यालय चेन्नई या ठिकाणी होतं. संस्थापक तिचं रामलिंग चेरियार हे होते. आणि नोव्हेंबर 2020 पर्यंत या बँकेच्या 500 काय शाखा वगैरे लक्षात ठेवू नका. लक्ष्मी विलास बँक कुठली आहे एवढी तरी लक्षात आलं तरी चालते. आणि ते कुठल्या बँकेत विलीन झाली या दोन गोष्टी मात्र महत्त्वाच्या आहेत. कुठल्या? तमिळनाडूची बँक आहे कुरूरमधली, आणि ती बँक DBS बँकेमध्ये विलीन झाली आहे. DBS बँकेचं बघा सिंगापूरची बहुराष्ट्रीय बँकिंग व वित्तीय सेवा महामंडळ आहे. 1968ला स्थापन झाली आणि ती 1926ला स्थापन झाली. ओके, मुख्यालय सिंगापूरला. याचं मुख्य कार्यकारी अधिकारी पियुष गुप्ता आहेत. भारतातील व्यावसायिक मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. बघा लक्षात ठेवा, हे DBS बँक आहे. आणि लक्ष्मी विलास बँक, लक्ष्मी विलास बँकेचं DBS बँकेमध्ये काय झाले? विलीन झालेली आहे. ओके, आता बघा त्यानंतर भारत निम्न मध्यम उत्पन्न गटामध्ये गेलेला आहे. भारत काय? निम्न मध्यम उत्पन्न गटामध्ये गेलेला देश आहे. वर्गीकरण काय? वर्गीकरण कशानुसार केलं जाते? तर बघा दररोज सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या आधारावर हे वर्गीकरण केलं जाते. कशाच्या आधारे हे वर्गीकरण केलं जाते मित्रांनो? तर बघा कशाच्या आधारे केलं जातंय? तर बघा जागतिक बँक 2000 काय वर्ल्ड बँक करत असते. वर्ल्ड बँक दरवर्षी वर्ल्ड बँक करते. दरडोई सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या म्हणजे GNIच्या पर कॅपिटा इन्कमच्या आधारावर हे वर्गीकरण केलं जाते. कुठलं? निम्न उत्पन्न गट, निम्न मध्यम उत्पन्न गट, उच्च मध्यम उत्पन्न गट, उच्च उत्पन्न गट. भारत कुठं आहे मग? निम्न मध्यम उत्पन्न गटामध्ये भारत येतो. भारत कोणत्या गटात येतो असा प्रश्न येऊ शकतो. कुठल्या गटात येतो? निम्न मध्यम उत्पन्न गट. 1026 ते 3935 995 या दरम्यान डॉलर्सपेक्षा कमी उत्पन्न पाहिजे. ओके, याच्या दरम्यान उत्पन्न राहिलं तरी चालते. ओके, तर बघा भारताचं किती आहे मग? दरडोई 2130 आहे. म्हणून भारत कशामध्ये येईल? निम्न मध्यम उत्पन्न गटामध्ये येईल. ओके, एवढंच लक्षात ठेवा, याच्या पलीकडे जाऊन जाण्याचा प्रश्न करू नका. तर बघा आता जागतिक बँकेत बाबत बघूत आपण. जागतिक बँकेबाबत तर जागतिक बँक जी आहे बघा पूर्व, जागतिक बँकेची स्थापना 27 डिसेंबर 1945ला झालेली आहे. ही जागतिक बँक वर्ल्ड बँक आहे. वर्ल्ड बँक आणि IMFला काय म्हणतात? तो कुठल्या जुळ्या म्हणतात? मर्राकेश करारानुसार काय स्थापन झालेलं आहे? IMF झालेली आहे. सॉरी वर्ल्ड बँक सॉरी कुठली? WTO झालेली आहे. बरोबर. तर हे वॉशिंग्टनच्या जुळ्या हे आहेत. वॉशिंग्टन DCला याचं काय झालेलं आहे? वॉशिंग्टन DCचं मुख्यालय आहे. विकसनशील आणि अविकसित देश यांना विकासासाठी कर्ज पुरवठा करणारी संस्था असं नाव आहे जागतिक बँकेबद्दल. आपण इकॉनॉमिक्समध्ये सगळं बघितलं आहे, फक्त नॉर्मल लक्षात ठेवा. जागतिक बँक, IMF आणि तुमचं WTO यांचं कुठल्या करारानुसार ही स्थापन झालेली आहेत, यांची स्थापना कधी झाली, यांचं काम काय, ओके, यांचं कार्य काय, उद्देश काय, नेमकं कायसाठी हे स्थापन झालेले आहेत. ओके, एवढ्या 3 गोष्टी लक्षात ठेवल्या तरी प्रश्न सुटतो मित्रांनो. दॅट्स इट. याच्या पलीकडे जाऊ नका. बँकेचे उद्दिष्ट सरकार सबलीकरण, भ्रष्टाचार निर्मूलन, संशोधन व शिक्षण. सगळ्यात महत्त्वाचं यांचं काम आहे गरिबी हटाव. ओके, जागतिक बँकेत सगळ्यात महत्त्वाचं काम काय? गरिबी हटाव आहे. आणि आर्थिक वर्ष याचं काय? आर्थिक वर्ष चुकलं बघा इथं. ओके, आर्थिक वर्ष काय बघा? आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून आहे. बघा आर्थिक वर्ष मी सगळ्यांचं सांगतो बघा. वर्ल्ड बँक असेल, त्यानंतर RBI असेल, RBI त्यानंतर नाबार्ड असेल, यांचं आर्थिक वर्ष आहे मित्रांनो. काय आर्थिक वर्ष? वर्ल्ड बँक, RBI, नाबार्ड यांचं आर्थिक वर्ष 1 जुलै ते 30 जून. 1 जुलै ते 30 जून आहे. 1 जुलै ते 30 जून. वर्ल्ड बँक, RBI, नाबार्ड यांचं 1 जुलै ते 30 जून असं हे आर्थिक वर्ष आहे. आणि व्यापारी बँका जर म्हणलात, व्यापारी बँका आणि गव्हर्नमेंट सरकार यांचं
1 एप्रिल ते 30 मार्च. व्यापारी बँका प्लस सरकार, भारत सरकार यांचं काय 1 एप्रिल ते 31 मार्च. बरंच जण म्हणले असेल बघा मार्च एंडिंग आहे रे भाऊ, मार्च एंडिंग आहे, आता आमचे कामं चालू आहेत. त्याला ते एखाद्याला म्हणलं ना तुम्ही सध्या काय कुठे आहेस भाऊ, मार्च एंडिंग असल्यामुळे लई काम आहेत भाऊ. बघ ते आता काय मला काय फिरायला येणं होत नाही. ऐकलं असेल तुम्ही. बघा 1 एप्रिल ते 31 मार्च सगळे सरकारी अधिकारी इथे येतात. ओके. त्यानंतर बघा IMFचं 1 मे ते 30 एप्रिल आहे. IMF मात्र वेगळं आहे बघा. IMF विचारलं एक वेळेस याच्यावर 1 मे ते 30 एप्रिलपर्यंत. ओके. आता याच्यावर जर प्रश्न बघायचा म्हणला तर बघा याच्याबद्दल तर बघा मी थोडंसं सांगतो याच्याबद्दल. हां बघा आता माजी मुख्य आर्थिक सल्लागार डॉक्टर शंकर आचार्य यांच्या अध्यक्षतेखाली शंकर आचार्य समिती स्थापन केली. त्यासाठी आर्थिक वर्षात बदल करण्यासाठी भारताच्या 1 एप्रिल ते 31 मार्च बदलून शंकर आचार्य समिती नेमली होती. याचे सदस्य होते चंद्रशेखर, राजारामन आणि राजीव कुमार. हे काय याचे सदस्य होते. शंकर आचार्य समिती कायसाठी होती, आर्थिक वर्षासाठी होती. आणि सध्याच्या वित्तीय वर्षाच्या जागी नवीन वित्तीय वर्ष सुचविणे, वित्तीय वर्षाची आवश्यकता व शक्यता तपासणे हे काम या शंकराचार्य समितीकडे दिलं होतं. ओके. तर या शंकराचार्य समितीनं काय केलं आहे की आपल्या अहवालामध्ये 1 जानेवारी ते 31 डिसेंबर आर्थिक वर्ष ठेवलं तरी चालेल असं सांगितलं आहे. आणि त्यानुसार 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष स्वीकारणारं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. 1 जानेवारी आता बघा शंकर आचार्य समितीनुसार काय 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं आर्थिक वर्ष स्वीकारणारं पहिलं राज्य आहे मध्य प्रदेश. ओके. आणि भारतानं मात्र 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं स्वीकारलं का नाही. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर असं महाराष्ट्राचं महसुली वर्ष काय 1 ऑगस्ट ते 31 जुलै. 1 ऑगस्ट ते 31 जुलै महाराष्ट्राचं काय महसुली वर्ष. ओके. त्यानंतर बघा भारताप्रमाणेच आर्थिक वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च इंग्लंडचं आहे, कॅनडा आहे, जपान आहे, सिंगापूर आहे, दक्षिण आफ्रिकेचं आहे. अलग लक्षात. आणि 1 जानेवारी ते 31 डिसेंबर जर म्हणलात मध्य प्रदेशनं स्वीकारल्यानुसार शिवराज सिंह चौहाननं. ओके. तसं चीन, रशिया, नॉर्वे, ब्राझील आणि श्रीलंकेचं आहे. ओके. त्यामुळं लक्षात घ्या. तुम्हाला आता आलंय म्हणून इथं मी सांगितलंय सगळं की बाबा कुठले कुठले आर्थिक वर्ष वगैरे काय आहेत ते. ओके. याच्या अगोदर LK झा समिती होती. 1 जानेवारी ते 31 डिसेंबर त्यांनी पण सुचवलं होतं. पण आर्थिक वर्ष बदलून होणारे फायदे नगण्य आहेत, त्यामुळे आधीचीच पद्धत तशीच चालू ठेवावी अशी शिफारस LK झा समितीने केली होती. म्हणजे आर्थिक वर्ष बदलण्यासंबंधी 2 समिती झाल्या आहेत. LK झा समिती ही कधीची आहे, LK झा समिती बघा 1984ची आहे आणि 2016ची शंकर आचार्य समिती. अशा 2 समित्या आर्थिक वर्षासंबंधी झालेल्या आहेत. ओके. तुम्हाला इथं पण ते पण कव्हर केले बघा. ओके. आता 15वा वित्त आयोग. आता 15व्या वित्त आयोगाबद्दल बघू आपण. 15 वित्त आयोग अंतिम अहवाल सादर केलेले आहे 15 वित्त आयोगाने. आता 15 वित्त आयोगाचं बघा NK सिंग हे अध्यक्ष आहेत. पहिले लक्षात ठेव रे बाबा. गणपतराव. 15 वित्त आयोगाचा अध्यक्ष कोण NK सिंग. 14 वित्त आयोगाचा रेड्डी आणि 13 वित्त आयोगाचा केळकर. ओके. केळकर आहे. ओके. तर बघा 15 वित्त आयोगाचे अध्यक्ष NK सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 15 वित्त आयोगाचं 2021-22 आणि 2025-26 या वर्षासाठीचा अंतिम अहवाल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना 9 नोव्हेंबर 2020 रोजी सादर केलाय. याच्या अगोदर त्यांनी 21-22 साठीचा 1 वर्षाचा अंतरिम अहवाल सादर केला होता. ओके. तर बघा आता यापूर्वी 15 वित्त आयोगाने काय केलं 20-21 या वित्तीय वर्षासाठीचा अहवाल 1 फेब्रुवारी 2020 रोजी सादर केला होता. आता आपण आपला काय देणं घेणं नाही, फक्त याच्यामध्ये काय काय लक्षात ठेवायचं ते तुम्हाला सांगतो बघा. तर बघा या अंतिम अहवालाचा शीर्षक काय बघा हे खूप महत्त्वाचं आहे. जे महत्त्वाचं आहे ते तिथं आपण एवढं लक्षात आलं काय अध्यक्ष कोण आहे NK सिंग. आणि 15 वित्त आयोग कोणत्या कालावधीसाठी आहे 2020 ते 25 या 5 वर्षासाठी आहे. आणि वित्त आयोगाची स्थापना कोण करते राष्ट्रपती दर 5 वर्षांनी. ओके. दर 5 वर्षासाठी करते वित्त आयोगाची स्थापना. आणि वित्त आयोगात किती सदस्य असतात 5 वर्षासाठी 5 हे लक्षात घ्या. ओके. एकानं म्हणलं मी असंच मला ॲक्टिंग करून सांगताना म्हणला कमेंटमध्ये खाली केला सर ॲक्टिंग कमी करा. अरे ॲक्टिंग केल्याशिवाय कुठली ते पिक्चर देखील चालत नाही. बरोबर ना. म्हणजे तुम्हाला लक्षात कसं राहील मी ॲक्टिंग करणं गेलं तर ते सांगावं लागेल, जोर द्यावं लागेल, त्याशिवाय लक्षात राहणार नाही. बघा
15 वित्त आयोगाचा अध्यक्ष हे असं आहे. याचं काय जणू काय आता याची काय सुनशान, याच्या घरी कोणी काही मेलयच असं, याची भयान शांततासारखं. तसं नाही जमणार मला. जिथं जोर द्यायचं तिथं देणारच, कोणाच्या बापाला घाबरणार नाही. आलं लक्षात. तर बघा काय 20-21 आणि बघा 2020 ते 25 या वर्षासाठी हे वित्त आयोग आहे. वित्त आयोगाची स्थापना कोण करते सांगितलं तुम्हाला? ऑस्ट्रेलियाच्या आधारावर हे वित्त आयोग निर्माण झाले, ऑस्ट्रेलियाच्या आधारावर. ओके. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतो, हे लक्षात ठेवा, कॉमन गोष्टी. आणि 14 वित्त आयोगाचा अध्यक्ष रेड्डी आणि 15 वित्त आयोगाचा अध्यक्ष NK सिंग. ओके. अंतिम अहवालाचं शीर्षक काय? कोविड काळातील वित्त आयोग. काय काय कोविड काळातील वित्त आयोग असा आहे. ओके. त्यानंतर बघा याच्यामध्ये अजून काय महत्वाचं आहे, आता काय महत्वाचं आहे बघा, मी सगळ्या ज्या गोष्टी सांगतो ते इथल्या महत्वाच्या आहेत, बाकी काही गोष्टी लक्षात ठेवू नका. 15व्या वित्त आयोगाबद्दल काय काय लक्षात ठेवायला सांगितलंय बघा. अध्यक्ष कोण आहे? अध्यक्ष कोण आहे? NK सिंग. कालावधी काय आहे त्याचा? 2020 ते 25. ओके, कळालं. आणि आता अजून काय महत्वाचं आहे बघा याच्यामध्ये, केंद्रीय कर महसुलातील 41% वाटा राज्यांना देणे. बघा म्हणजे 14व्या वित्त आयोगाने किती सांगितलं होतं? 42%. आणि केंद्रीय कराच्या किती टक्के? 41% सांगितले. 41%, हे लक्षात ठेवा. म्हणजे केंद्राचा कर जेवढंही जमा होते त्याच्यापैकी 41% राज्यांना काय करायचं? वितरित करायचं. 41%. मग 1% कमी केले, कुठं घालवलंय? मग पूर्वी किती? 14व्या वित्त आयोगानुसार किती होतं? 14व्या वित्त आयोगानुसार 14 वित्त आयोगानुसार 42% होतं. त्यातलं 1% काय केलंय? कमी केलंय. आणि 1% कमी करून जम्मू आणि काश्मीर प्लस लडाख यांना वाटून टाकले. 1% बाबा तुमचं डेव्हलपमेंट होऊ द्या रे, 1% तुम्हाला देतो आम्ही. आणि 1% कुणाला दिलंय? जम्मू आणि काश्मीर आणि लडाख केंद्रशासित प्रदेशाचं विकासासाठी हे 1% देण्यात आलेले आहे. म्हणून 41% काय केलं? केंद्रीय कराच्या जो वाटा आहे केंद्रीय करामधला तो 41% राज्यांना मिळणार आहे. ओके. तर बघा नवनिर्मित जम्मू काश्मीर व लडाख केंद्रशासित प्रदेशासाठी दिला जाईल हा 1%. आला का लक्षात? बघा मग आता या 41% पैकी सर्वाधिक कोणाला आहे, सर्वात कमी कोणाला आहे? एवढं दोनच लक्षात ठेवा. सर्वाधिक UPला आहे, सर्वाधिक वाटा कोणाला मिळतो? UPला. आणि सर्वात कमी कोणाला रे बाबा? सिक्कीमला. सर्वाधिक कोणाला? UPला. आणि सर्वात कमी सिक्कीमला. याच्यावर पण प्रश्न आलेला आहे बघा, एवढंच लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि 15व्या वित्त आयोगाचा काय कालावधी किती? 20 ते 25. आणि याचा अजून एक याच्यावर प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. तर काय विचारू शकतील बघा, 15 वित्त आयोगाला सदस्य कोण कोण आहेत? 15 वित्त आयोगाचे पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, अशोक लाहिरी, अनूप सिंह हे काय सदस्य आहेत. आणि सचिव मात्र विचारतात अरविंद मेहता. 2-3 वेळेस विचारले 13 वित्त आयोगाचं वगैरे. अरविंद मेहता हे 15 वित्त आयोगाचे काय सचिव आहेत? अरविंद मेहता हे काय बघा. काय काय लक्षात ठेवायचं? 15 वित्त आयोगाचा अध्यक्ष NK सिंग. कालावधी 20 ते 25. किती टक्के सांगितलं? केंद्रीय कराच्या वितरित किती? 41%. 14 वित्त आयोगाला किती होतं? 42% होतं. आणि आता 14 वित्त आयोगाला 42%. आणि 42% वरून म्हणजे 41% वरून 42% का केले? असं कमी का केलं बाबा? बघा 14 वित्त आयोगाला 42% आणि 13 वित्त आयोगामध्ये 32.5% आणि 12 वित्त आयोगामध्ये 30.5% होतं. बघा जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल तर बघा 30.5%. बघा 12व, 13व, 14व आणि 15व. 15व्यामध्ये किती? 41%. 14व्यामध्ये 42% आणि 13व्यामध्ये किती सांगितलं मी तुम्हाला आता? 32.5% आणि 12व्यामध्ये 30.5%. बघा एवढंच होतं कराचं. होय बघा असं तुम्हाला लक्षात ठेवू शकता. मी एवढं सगळं का सांगतोय? याच्यावर प्रश्न मे बी येऊ शकतो म्हणून सांगतोय. बाकी मला काय एवढं. ओके. तर महत्त्वाचं काय? जे महत्त्वाचं तिथं मी ना तर मग काय आपला देणं घेणं नाही बाकी गोष्टींचं. बघा आता आणि महाराष्ट्राला वाटा या याच्यानुसार 41% पैकी महाराष्ट्राला वाटा आहे बघा. महाराष्ट्राला 2.52%. ओके 2.52% हे महाराष्ट्राला वाटा आहे.
एवढं सगळं ह्या 15व्या वित्त आयोगाबद्दल बघणं गरजेचं होतं. याचं अध्यक्ष NK सिंग, सदस्य अजय नारायण झा, अशोक लाहिरी, रमेशचंद्र अनुपसिंह, सचिव अरविंद मेहता, कार्यकाळ 2020 ते 25, मुदतवाढ यांना अहवालासाठी 30 ऑक्टोबर 2020पर्यंत दिली आणि 2021 ते 2026 साठी यांना करण्यासाठी सांगितलं होतं. आयोगानं 2021 या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अहवाल सादर केला होता. ओके, तर बघा केंद्रशासित प्रदेशाच्या सुरक्षा व आवश्यक बाबीची पूर्तता करण्यासाठी अंतरिम अहवाल जे कराचं विभागणी वगैरे जे आहे, तर बघा, तर त्यामध्ये 41% वाटा सांगितला. याच्यावर येऊ शकतो 41%वर. यांच्या अध्यक्षावर विचारलेले आहे आणि अरविंद मेहता हे सचिव आहेत, याच्यावर पण येऊ शकतो. सदस्य देखील सांगितले तुम्हाला कोण कोण सदस्य आहेत ते. याच्या पलीकडे जाऊ नका मित्रांनो. याच्या पलीकडे गेलात तर तुमचे प्रश्न चुकतील, त्याला मी जबाबदार राहणार नाही. ओके, बघा 41%पैकी सर्वाधिक वाटा उत्तर प्रदेश, दुसरा बिहार, सर्वात कमी वाटा सिक्कीम आणि दुसऱ्या नंबरला गोवा. महाराष्ट्राला मिळाला वाटा 2.52%. ओके, आणि विशिष्ट अनुदानं कर्नाटक, मिझोराम आणि तेलंगणाला मिळणार आहेत. विशिष्ट अनुदानं कोणाला? तेलंगणा, मिझोराम आणि तेलंगणाला मिळणार आहेत, कर्नाटक. ओके, त्यानंतर बघा 90,000 कोटीपैकी जे 2020-21मध्ये स्थानिक संस्थांना 90,000 कोटी रुपयाचं अनुदान देण्याची तरतूद केलेली आहे. त्यामध्ये ग्रामीण 67.5% आहे, शहरीला 32.5% आहे. लक्षात घ्या. ओके, म्हणजे काय आला? आपत्ती जोखीम व्यवस्थापनासाठी अनुदानं काय स्थानिक पातळीवर मदत कार्य सुधारण्यासाठी आयोगानं राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी स्थापन करण्याची सूचना केलेली आहे. ते काय एवढं महत्त्वाचं नाही. ओके, आता बघा केंद्र व पूर्वोत्तर राज्यातील गुणोत्तर काय असेल? 75-25 असेल वाटा आणि केंद्र व पूर्वोत्तर व काय हिमालयीन राज्यांसाठी 90 आहे. सगळ्यांनाच माहिती आहे. ते कुठल्या योजनेमध्ये देखील बऱ्यापैकी 90 आहे. ओके, बघा 15 वित्त आयोग पुन्हा एकदा सांगतो, स्थापना नोव्हेंबर 2017 झालेली आहे. अध्यक्ष NK सिंग आहेत, हेच NK सिंग. ओके, पूर्णवेळ सदस्य अजय नारायण झा, अशोक लाहिरी, अनुप सिंह आहेत. अर्धवेळ सदस्य रमेशचंद्र, सचिव खूप महत्त्वाचे अरविंद मेहता. ओके, तुम्हाला जर 14 वित्त आयोगाचं बघायचं असेल, अध्यक्ष श्री YV रेड्डी आहेत. स्थापना 2 जानेवारी 2013 झाली आहे. बघा 14 वित्त आयोगाची स्थापना 2013 झाली आहे, 15 वित्त आयोगाची 17ला. ओके, बघा अहवाल शिफारसीचा कालावधी 15 ते 20 होता 14 वित्त आयोगाचा, हे 20 ते 25 आहे. ओके, सचिव श्री अजय नारायण झा होते. हे जे याच्यामधले जे अजय नारायण झा आहेत, हे अजय नारायण झा. ओके, हे अजय नारायण झा जे आहेत, अजय नारायण झा हे 14व्या वित्त आयोगाचे सचिव होते. बरं काय, लक्षात ठेवा, 14 वित्त आयोगाचे सचिव होते. आणि आता 15 वित्त आयोगाचे सचिव कोण आहेत? अरविंद मेहता. ओके, तुम्हाला आता 13 वित्त आयोगापर्यंत पण जाता येईल. ओके, 14 वित्त आयोगामध्ये बघा शिफारसी 42% वाटा सांगितला होता. अंमलबजावणी 20 ते 25 कालावधीसाठी राष्ट्रपती दर 5 वर्षांनी राज्यघटनेच्या कलम 280 नुसार काय वित्त आयोगाची नेमणूक करतात. एक अर्धन्यायिक संस्था आहे, ऑस्ट्रेलियाच्या आधारावर हे निर्माण करण्यात आले आहे. संघटनेचं वित्त आयोगाची निर्मिती भारताच्या राजकोषीय संघराज्यवादाचं संतुलन चाक म्हणून याची केली जाते. आयोगाची कार्य सगळ्यांनाच माहिती आहेत. ओके, वेगळं सांगण्याची गरज पडणार नाही असं मला वाटतंय. बघा केंद्रीय विभाजन क्षम कर महसुलाची विभागणी केंद्र व राज्यामध्ये तसेच विविध राज्यामध्ये करण्याबाबत शिफारस करणे. केंद्राने आपल्या संचित निधीतून राज्यांना द्यावयाच्या सहाय्यक अनुदानाचे तत्व, राज्याच्या संचित निधीत वाढ करण्याच्या उपाययोजना सुचविणे आणि राष्ट्रपतींनी निर्देशित केलेल्या वित्तीय बाबीविषयी सल्ला देणे हे काय वित्त आयोगाचं काम असते. वित्त आयोगाची स्थापना कोण करतो? राष्ट्रपती दर 5 वर्षांनी. ओके, कळालं? आता राष्ट्रीय अर्थसंकल्प 2021. ओके, राष्ट्रीय अर्थसंकल्प 2021 आणि जनरली आता 21-22चा अर्थसंकल्प एकदाच बघता येईल आपल्याला, काय एवढं नाही. ओके, तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय ते बघू.